आज घेऊन आली आहे मुलांसाठी पौष्टिक अशा गव्हाच्या पिठाच्या कुकीज। याच्यामध्ये सोडा नाही आहे, बेकिंग पावडर नाही आहे, तरीही एकदम खुसखुशीत अशा ह्या होतात। तर त्यासाठी मी इथं 1 वाटी तूप घेतलेलं आहे। हे म्हैशीचं तूप आहे, गाईचं तूप घेतलं तरी चालेल, डालडा वापरू नका, तूपच घ्या, मग ते गाईचं असो किंवा म्हैशीचं असो। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आहे। आता जेवढी आपण पिठी साखर घेतली आहे त्याच्या डबल आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। म्हणजे मी आता इथं 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे, तर 2 वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं आहे। आता पिठी साखर पहिल्यांदा मी तुपामध्ये टाकली आहे आणि चांगली फेटून घेते आहे। जोपर्यंत ते क्रीमी होत नाही, असं फ्लफी होत नाही हलकी, तोपर्यंत आपल्याला ती फेटायची। अगदी 10 मिनिट लागतात फेटायला। फास्ट फेटून घ्यायची म्हणजे चांगली फ्लफी होते। आता त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकलं, त्याच्यानंतर 5 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे। चमचे भरून टाकायचे, तुम्हाला दिसत आहेत त्याप्रमाणे। 5 चमचे बेसन पीठ आणि 4 चमचे एकदम बारीक रवा टाकलेला आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इकडे हातानेच असं मिक्स करून घेणार आहे। एकदम चोळून घ्यायचं, जे आपण पिठी साखर तूप असं मिक्स करून क्रीम केलेली, ती क्रीम पूर्ण पिठाला अशी लागलेली पाहिजे। छान चोळून घ्या। आणि आता हे तुम्हाला एकदम सुट्टं सुट्टं दिसत असेल ना, तरी जसं जसं तुम्ही असं प्रेस करत जाल ना, तसं त्याला तूप सुटतं आणि छान अशा कुकीज होतात। तर ताटाला मी एका थाळीला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपण कुकीज करत आहोत। तर जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला करायचे त्याप्रमाणे करू शकता। याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर सोडा टाकलेला नाही आहे, त्याच्यामुळे त्याला क्रॅक जाणार नाही आहेत किंवा साईजसुद्धा अशी मोठी फुलून होणार नाही आहे तेवढीच साईज राहणार आहे, पण एकदम खस्ता अशी होणार आहेत, भारी लागतात। तर बघा मी एवढ्याच साईजचं करते आहे। जसं जसं प्रेस करत जाल ना तसं तूप सुटतं आणि मग त्याला चिरा पडत नाहीत, व्यवस्थित होतात। हाताने थोडंसं हलकंसं प्रेस करायचं आणि आपल्याला ह्या अशा आकारामध्ये कुकीज करून घ्यायच्यात। वरून तुम्हाला हवं तर ड्राय फ्रूट्स तुम्ही सेट करू शकता त्याच्यावरती, पण मी डायरेक्ट करणार आहे, याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स टाकणार नाही। तर इकडे या प्रकारे मी करून घेतलेले आहेत आणि याच्यातले काही उरले आहेत ते इकडे मी छोट्या थालीमध्ये करून घेतलेले आहेत। आता ही मोठी प्लेट असल्यामुळे पातेल्यामध्ये मी बेक करते आहे। 10 मिनिट अगोदर मी कमी गॅसवरती ते गरम करायला ठेवलेलं, त्यानंतर आपण ही कुकीजची प्लेट ठेवली आहे, झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती करायचं। आता उरलेली मी कढईमध्ये बेक करते आहे। तर अगदी 45 मिनिट आपल्याला कमी गॅसवरती हे बेक करून घ्यायचं आहे। मला 45 मिनिट लागले, प्रत्येकाचा टाईम वेगवेगळा असतो। कमी गॅसवरती मी हे बेक करून घेतलेलं आहे। 45 मिनिटानंतर बघते आहे मी, तर आता थंड झाल्यानंतरच हे बघायचं आहे, हात लावायचा, गरम गरम ह्याच्यात नाही लावायचा। थंड झाल्यानंतर बघू शकता कलर सुंदर असा आलेला आहे, अगदी छान असे बेक झालेले आहेत बघा। कढईमधले सुद्धा छान बेक झालेत, फक्त कलर थोडासा व्हाईट आहे कढईमध्ये जे केले आहेत ते, आणि पातेल्यामध्ये जे बेक केलेत त्याचा कलर जरा डार्क आलेला आहे। पण दोन्हीही छान बेक झालेले आहेत, दोन्हीही छान टेस्टला लागत आहे। हे बघा आतमधून पण बघू शकता। याच्यात आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा काहीही टाकलेलं नाही आहे, तरी पण खुसखुशीत होतात, पण मला सोपे आहेत, नक्की ट्राय करा।